नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेची 2025 साठीची जी भरती जाहिरात प्रसिद्ध झाली होती 2023-24 मध्ये, तर त्या परीक्षेसंदर्भातलं आलेलं 10 ऑक्टोबर 2025 रोजीचं जे महत्त्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहाय्यक या पदासाठी म्हणजे लिपिक या पदासाठी जे आहे तर 2024 मध्ये जे आहे तर ती भरती प्रक्रिया जी आहे ती आयोजित केली होती आणि त्याच्यासाठी जे आहे TCS मार्फत जी आहे तर ती परीक्षा घेण्यात आली होती। त्या परीक्षेमध्ये पात्र झालेल्या उमेदवाराची जी आहेत कागदपत्र पडताळणी आणि ती अपात्र ठरलेल्या खालील नमूद उमेदवाराची नावे तात्पुरती निवड यादीमध्ये जे आहेत ते वगळण्यात येत आहेत, तर त्यांच्या नावाची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध केलेली आहे। तरी जे विद्यार्थी तात्पुरत्या निवड यादीमधून अपात्र झालेले आहेत तर त्यांच्या नावाची यादी इथं दिलेली आहे आणि त्यांना का काढून टाकलेलं आहे तर त्याचा उत्तर जे आहे तर ते इथं देण्यात आलेलं आहे। तपशीलमध्ये तुम्ही बघू शकता आणि हा जो मेरिट लिस्टमधले जे उमेदवार होते तर तुम्ही बघू शकता कॅटेगरी वाईज तुम्हाला पाहता येणार आहे। मग दिव्यांग असो, ओपन असो, OBC, SC-BC, EWS, त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड, वुमन रिझर्वेशनवाले असे विविध कॅटेगरीमधनं जे पात्र उमेदवार होते, परंतु जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काही अपात्र झालेले आहेत, काहीचे डॉक्युमेंट क्लिअर नव्हते, काही जे आहेत तर त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी उपस्थिती दाखवली नाही, अशा विविध उमेदवाराचे जे आहेत तर ही लिस्ट लावण्यात आलेली आहे। ज्यांची अपात्र यादी जी आहे तर ती प्रसिद्ध केलेली आहे त्याच्या संदर्भातली ही संपूर्ण माहिती आहे। बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक म्हणजे लिपिक या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमधले जे पात्र उमेदवाराची लिस्ट आहे तर ती प्रसिद्ध केलेली आहे। म्हणजे आपल्याला वेटिंग लिस्टमधले जे उमेदवार आहेत ते पुढे घेतले जातील याची आपण जे आहे तर नक्कीच अंदाज लावू शकतो। वेटिंग लिस्टमध्ये जे आहेत तर त्याच्यामध्ये किती उमेदवार आहेत आता ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेल्या आहे त्यांच्यासाठी आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट असणार आहे। ज्या विद्यार्थ्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेची परीक्षा दिलेली आहे आणि त्यांचा स्कोअर चांगला होता, परंतु ते सिलेक्शन म्हणजे तात्पुरत्या निवड यादीमध्ये त्यांचं नाव नव्हतं, तर आता ते नेक्स्ट लिस्ट जी आहे तर ती लावण्यात येणार आहे आणि ती लावण्यात आल्याच्या नंतर जे आहे तर त्याचा अपडेट मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईल। परंतु सध्या जे आहे तर बृहन्मुंबई महानगरपालिकेमधले जे तात्पुरत्या निवड यादीमधले उमेदवार होते तर त्यांचे जे आहे अपात्र यादी जी आहे तर ती प्रसिद्ध केलेली आहे आणि नेक्स्ट जे आहे तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध झाल्याच्या नंतर आपण त्याचा डिटेल व्हिडिओ नक्कीच घेऊन येऊ। त्याच्यासाठी जे आहे तर तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुम्हीही बृहन्मुंबई महानगरपालिकेची परीक्षा दिली होती का कार्यकारी सहाय्यक या पदासाठी ते कमेंटमध्ये सांगा आणि जे आहे तर तुमचा स्कोअर किती आला होता ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप धन्यवाद आणि याचं PDF हवा असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे, तिथून तुम्ही चेकआउट करू शकता। थँक्स फॉर वॉचिंग।